तर बघा बरेच दिवस झाले होते पिझ्झा खाऊन. पण सहसा बाहेरचं काय आम्ही असं खातच नाही बाहेर जाऊन. म्हणलं चला घरातच बनवा. मग मुलांनी पिझ्झा बेस आणून दिलता बघा. आणून पण 1-2 दिवस झालं होतं, पण चीजच नव्हतं. चीज आणायचं होतं. मग त्यानं काय केला, आज डीमार्टमध्ये गेल्यावर ना सर्व साहित्य लागणार घेऊन आला होता बघा. मग त्यामध्ये बघा चिली फ्लेक्स होता, पिझ्झा मसाला होता, सॉस होते 2 प्रकारचे, पण बटर होतं, चीजचं असं स्लाईस होते बघा. मग म्हणलं आता चला पिझ्झा बनवून घेऊया म्हणलं. थोडंसं कांदा टमाट्याच्या अशा चकत्या करून घेतल्या होत्या. बाकीचं काय स्वीटकॉर्न वगैरे सिमला मिरची नव्हती. म्हणलं असू दे, जास्त काय भाज्या पण असल्यावर काही चांगलं म्हणजे असं वाटत नाही. मग थोडंसं तव्याला बघा बटर लावले, वरून पण असं मस्त बटर फिरवून घेतले आणि पिझ्झा बेस थोडंसं गरम करायला ठेवलं. म्हणजे गरम करत ठेवल्यावर नंतर 2 प्रकारचे सॉस असे पसरून घेतले बघा त्याच्यावर चांगले असे. छान पसरून दिलं ना, मग त्याच्यावर कांदा आणि टमाट्याचे स्लॅश ठेवून घेतले बघा, एक 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 एक. म्हणलं बघावं करून, एकदा पण मध्ये केला होता छान झालता. म्हणलं आता पण बघावं करून. आपलं घरी केलेलं कसं भरपूर होते, मग जास्त पण खायला मिळते. बाहेरचं आणलं ना 99-100 रुपयेमध्ये छोटासा एकच पिझ्झा येतो. ह्याच्यामध्ये बघा असं भरपूर येते. आणि आपलं घरचं खाल्ल्याला वेगळंच असते. जे पाहिजे ते आपल्याला भाज्या वगैरे आपण त्यावर टाकू शकतो. टमाटर कांदा असं पसरून घेतलं ना, मग मी त्याच्यावर टाकला पिझ्झा मसाला बघा. पिझ्झा मसाल्याने पण टेस्ट पिझ्झाला खूप छान येते. मग असं सगळं असं कांदा टमाटोवर पसरून दिलं बघा. हे बघा असं सर्व पिझ्झा मसाला असं पसरून घेतला. मग नंतर चिली फ्लेक्स टाकले. थोडेसेच असं टाकून घेतले पसरून. मग म्हणलं आता चला चीजचे स्लाइस टाकले बघा कट करून घेऊन. हे बघा असे मग झाकून दिले आणि असा पिझ्झा तयार झाला. या खायला.